मी आज इथं 20 लाखाचा चेक आणि अंगावरील दागिने दिलेले आहेत, अर्पण केले. मी इथं ऐकून होते की इथला पैसा सत्कारणे लागतो, इथला कारभार हे आहे पारदर्शक, म्हणून मला इथं पैसे द्यावे वाटले. आज पहिल्यांदाच आले इथं बाबांच्या चरणी. गरजेपुरते दे, महाल माड्या नकोच नाता, त्या पद्धतीनं लोकांनी वागावं. जे कामकाज चालते ते अत्यंत पारदर्शी आहे आणि पूर्ण नियमाला धरून काम चालतं. इथला प्रत्येक श्री साईबाबांचे जगभरात लाखो भक्त आहेत आणि हेच भाविक भक्त बाबांवरील श्रद्धेपोटी वर्षातून किमान 1-2 तर कधी अनेकदा शिर्डीत येत साईचरणी नतमस्तक होत असतात. आणि बाबांचे अनेक अनुभव त्यांच्या पाठीशी गाठीचे असल्याने व बाबांकडे केलेल्या प्रार्थना, काहींची थांबलेली कामे बाबांकडे मांडल्यानंतर पूर्ण होत असल्यानं यथाशक्ती आपल्याकडील संपत्तीतून काही रक्कम, वस्तू, सोने चांदी दान स्वरूपात साईबाबा संस्थानला भाविक देत असल्याचे आपण अनेकदा ऐकले आणि पाहिले आहे. मात्र आज बाबांची एक अनोखी महिला भक्त जीवनात प्रथमच साई दरबारी आली आणि तिला बाबांचा कोणताही अनुभव नाही. तिने बाबांकडे कधी कोणती प्रार्थना केली नाही, कधी काही मागितलं नाही, कधी शिर्डीत बाबांचे दर्शन घेतले नाही. तरीसुद्धा या सोलापूर येथील RTO कार्यालयात नोकरी करणाऱ्या मंदाकिनी गौसानं नामक महिला भाविकानं आपल्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेली तब्बल 20 लाखांची रक्कम आणि चक्क आपल्या अंगावरील सोन्याचे विविध प्रकारचे 13 लाखांचे दागिने साईचरणी अर्पण केले आहेत. याबाबत मंदाकिनी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट येथे दान म्हणून दिलेल्या रकमेचा सदुपयोग केला जातो. येथील प्रशासन पारदर्शी आणि सेवाभावी असल्याचं मी ऐकून होते आणि साईबाबा संस्थानकडून गोरगरीब रुग्णांसाठी वैद्यकीय सेवेचे देखील मोठ्या प्रमाणात कार्य होत असल्याचे मला कळल्यानं मी माझ्याकडील असलेली सर्व रक्कम आणि सोन्याचे दागिने साईचरणी अर्पण केले आहेत. या महिला साई भक्ताची प्रामाणिक भावना पाहून साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देखील आजचे हे अनोखे दान म्हणजे साईबाबा संस्थान ट्रस्टच्या पारदर्शी कारभाराची पावती असल्याची भावना व्यक्त केली आहे. श्रीमती मंदाकिनी गौसाने यांनी 20 लाख रुपये चेक स्वरूपात आणि 205 ग्रॅम वजनाचे 13 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असे एकूण 33,24,158 रुपये किमतीची देणगी दिली. याबद्दल साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी श्रीमती मंदाकिनी गौसाणे यांचा साईबाबांची शाल, साईंची मूर्ती, प्रसाद आणि उदी देत यथोचित सत्कार केलाय. यावेळी साईबाबा संस्थानचे प्रभारी लेखाधिकारी कैलास खराडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, साई मंदिर सुरक्षा संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते. मी सोलापूर इथून आले. माझं नाव मंदाकिनी गुरलिंग गौसाने आहे. मी सोलापूर कार्यालयात RTO कार्यालयात 30 वर्ष सर्व्हिस केली. सर्व्हिसमुळं मला इकडे येता आलं नाही, पण मी बाबांची भक्त आहे बऱ्याच दिवसापासून. मग आज येण्याचा योग आला आणि रिटायर झाल्यानंतर जे काही मला पैसे मिळाले होते आणि अंगावरचे दागिने होते ते मला वाटलं की पैसा इथं द्यावा आणि सत्कारने लागावा, म्हणून मी आज इथं 20 लाखाचा चेक आणि अंगावरील दागिने दिलेले आहेत, अर्पण केलेले आहेत. दागिने किती तोळ्याचे आहेत? 20.5 तोळ्याचे. नेमकी साई मंदिराला दान देण्यामागे तुमचा उद्देश काय? मी इथं ऐकून होते की इथला पैसा सत्कारणे लागतो, इथला कारभार हे आहे पारदर्शक, म्हणून मला इथं पैसे द्यावे वाटले. पैसा आपला दिला तरी सत्कारणे लागावा. तुम्हाला रिटायरमेंट नंतर मग पैशांचं काम नाही पडणार का? तुम्ही सगळं दागिने ते सगळं. मी आता सध्या महाराष्ट्र शासनाची नोकर असल्यामुळं मला 20,000 पर्यंत पेन्शन मिळते आणि घरात मी एकटीच आहे, त्याच्यामुळं माझं वर्षाला 1 लाख रुपये उत्पन्न शिल्लक राहतं अजून. आणि सध्या मला आजार कुठलाही नाही, फक्त BPचा आजार आहे, त्याच्यामुळं मला दवाखान्याचा तर खर्चच नाही, म्हणून मी जे माझ्यापाशी पैसे होते ते इथं अर्पण केले. अजून थोडे आहे ते राम मंदिराला अर्पण करायचे अयोध्येला. मी आता जर मेले तर माझं घ्यायला कोणी नाही, नसत्या कोल्या कुत्र्यांची धन होणार. मग इथला पैसा सत्कारने लागावा, कुठल्या तर गोरगरिबांच्या उपयोगी यावा, म्हणून मी दिलेला आहे. सध्या मी घरात एकटीच राहते. सध्या जर माझं बरं वाईट काय झालं तर हे दुसरेच कोले कुत्रे शेजारी पाजारी लुबाडून नेणार. मग इथं जर पैसा दिला तर इथं सत्कारने लागणार, म्हणून मी इथं दान केलेलं आहे. काय वाटतं साहेबांच्या दरबारात आल्यानंतर कसं मनातून काय भावना निर्माण? पैसा सत्कारने लागेल, समाधान वाटतं त्याच्याबद्दल, आणि साईच्या दरबारात आल्यामुळं मनाला शांती मिळते. मला आधी परिस्थिती नव्हती, सर्व्हिस लागल्यानंतर सर्व्हिसमुळे येता आलं नाही आणि आता मग आज पहिल्यांदाच आले इथं बाबांच्या चरणी. 31 मे 2015. आता 31 मेला 9 वर्ष पूर्ण होतात. मंदिरात जाऊन आले दर्शनाला?
जायचं आता दर्शनाला जाऊन. काय मागणार आहे बाबांकडे आता जाऊन? तुम्ही दान तर केलंय सगळं. काय नाही, आता उर्वरित आयुष्य सुखासमाधानानं जावं, हाय तशीच तब्येत आरोग्य राहावं. सगळेजण म्हणतात तुमचं आरोग्य चांगलं आहे, अजून देवाच्या आशीर्वादानं तसंच राहावं. गरजेपुरते देई वसने म्हणल्यासारखं गरजेपुरते देई महाल माड्या नकोचं नाता, त्या पद्धतीनं लोकांनी वागावं. तरी तुमची भावना साहेबांच्या चरणावर का जडली असेल? हितला पैसा सत्कारणे लागतो. मुख्य म्हणजे मी हे कानी ऐकलं होतं सर्वांच्या तोंडून, स्वतः कानानं ऐकलं होतं. बाकी साईबाबांची काय अनुभूती? अनुभूती तर तशी सध्या नाहीच. मी फक्त आमचे गुरु आहेत तिकडं गंगाखेडला काशीनाथ महाराज, त्यांचे बरेच अनुभव आहेत मला. पण हितला पैसा सत्कारणे लागतो म्हणून मी इकडं आले. तिकडे करून साईबाबांचे भक्त आहेत श्रीमती मंदाकिनी गौसाणी, या सोलापूरच्या आहेत आणि त्यांनी RTO कार्यालयामध्ये जवळपास 30 वर्षाची सर्व्हिस केली. सेवानिवृत्तीनंतर त्यांना जे लाभ मिळतात शासनामध्ये, त्यापैकी त्यांनी 20 लाखाचा धनादेश जो आहे तो साईचरणी अर्पण केलेला आहे. त्याचबरोबर स्वतःचे अंगावरचे जे दागिने जे वापरायचे आहेत ते सुद्धा 22.5 तोळे जे आहे हे 13,24,000 रुपये किंमत होती. असे एकूण चेक आणि दागिने मिळून 33,24,000चं दान जे आहे त्यांनी आज साईचरणी अर्पण केलेलं आहे. त्यांच्याशी बोलताना त्यांनी असं सांगितलं, या ठिकाणी जे दान दिलं जातं ते सत्कारणे लागलं जातं. या ठिकाणच्या दानाचा उपयोग जो आहे तो चांगल्या कामासाठी केला जातो, पारदर्शकपणे केला जातो. मला वाटतं ही साई संस्थांच्या कामाची देणगी आहे. साई संस्थांमार्फत वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते राबवले जातात. साई प्रसादालय आहे, त्या ठिकाणी जवळपास 45,000 ते 50,000 भक्त दररोज भोजन करून जातात, प्रसाद घेतात. आपलं हॉस्पिटल आहे साईनाथ हॉस्पिटल, साईबाबा हॉस्पिटल. साईनाथ हॉस्पिटल जे इथे पूर्णपणे चॅरिटी आहे. जवळपास 250-300 कोटीची रक्कम जी आहे दररोजची आपण खर्च करतो आणि ती पूर्णपणे चॅरिटी आहे. आपलं एज्युकेशन कॉम्प्लेक्स आहे, IT आहे, असे वेगवेगळे उपक्रम जे आहेत जे भक्त आपल्याला देणगी देत असतात, त्या देणगीमधून जे आपण वेगवेगळे उपक्रम जे आहे ते चॅरिटीमार्फत साई संस्थांचा कारभार जो आहे आता मी मागे 1 महिन्यापासून कामकाज पाहतो. या ठिकाणी जे कामकाज चालतं ते अत्यंत पारदर्शी आहे आणि पूर्ण नियमाला धरून काम चालतं. इथला प्रत्येक अधिकारी कर्मचारी जो आहे हा संस्थांचा ट्रस्टी आहे आणि सर्व काम जे आहे ते काळजीपूर्वक काटकसरीने केलं पाहिजे. पैसे जे दान आपल्याला या ठिकाणी दिलं जातं ते एकदम काळजीपूर्वक वापरलं पाहिजे, असाच प्रयत्न जो आहे तो प्रत्येकाचा या ठिकाणी असतो. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी.